हॅलो हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुपर मॉम सन्वी. तर तुमचं माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही निघालो होतो घृष्णेश्वर, एलोरा केव्स आणि भद्रा मारुती आणि साईबाबांच्या दर्शनासाठी. तर आम्ही थांबलो होतो शिर्डीमध्येच. आम्ही कॅब बुकिंग केली होती, तर कॅबची वाट बघत होतो आणि आम्ही तयारी करून मस्त आमच्या कॅबची वाट बघत होतो. नंतर आम्ही कॅब आल्यानंतर आम्ही सगळे कॅबमध्ये बसलो आणि त्यानंतर आमचा प्रवास चालू झाला. तर तुम्ही बघाल आमची मस्त, आणि माझी मोठी मुलगीला खूप झोप अनावर झाली, ती झोपलेली आहे आणि आमचा छान असा प्रवास चालू झाला. तिथे एवढं छान वाटत होतं ना, म्हणजे बाहेर जरी गरम असलं तरी पण इकडचं जे वातावरण आहे ना, त्या वातावरणात गेल्यानंतर एवढं छान फील वाटतं की म्हणजे असं गरमीचं असं काही त्रास होत नाही. नंतर आम्ही पुढे गेल्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर एक म्हणजे मला खूप म्हणजे असं आवडलं की तिथे ना ते एक आजोबा होते, ते एवढे छान नाचत होते ना, म्हणजे त्या छोट्या छोट्या आपण म्हणतो ना गोष्टीमध्ये किती छान आनंद व्यक्त करत होते. ते सुरुवातीला खूप नाचत होते पण आम्ही काही लक्ष दिलं नाही, पण नंतर मग आम्ही त्यांचा एक व्हिडिओ काढला. त्याच्यानंतर मग आमचा पुढचा प्रवास चालू झाला आणि त्या प्रवासात पण आम्ही खूप एन्जॉय केलं, म्हणजे असं खूप कंटाळवाणा असा प्रवास वाटला नाही. त्याच्यानंतर आम्हाला पुढे जायचं होतं घृष्णेश्वरला आणि तिथून मग आमचा घृष्णेश्वरचा प्रवास चालू झाला. तुम्ही बघाल इकडे आम्ही आल्यानंतर मी आजूबाजूचे म्हणजे थोडंसं जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी शूटिंग केलेलं आहे. कारण तिथे पण आहे ना आतमध्ये हा मोठा प्रॉब्लेम झाला की तिथे पण मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी बाहेरचं जेवढं मला केवढं कॅप्चर करता येईल तेवढंसं मी थोडंसं शूटिंग केलं. आणि नंतर मग बाहेरचं शूटिंग केल्यानंतर आमचा मोबाईल गेला तिकडे, म्हणजे आम्ही मोबाईल लॉकरमध्ये ठेवायला दिला. त्याच्यानंतर आमचं घृष्णेश्वरला आम्ही मंदिरात गेलो, आमचं छान दर्शन झालं. तिथे आम्ही प्रसाद घेतला आणि प्रसाद घेतल्यानंतर, कारण आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा आरती चालू झाल्यानंतरच लगेचच प्रसाद होता. प्रसाद घेतल्यानंतर मग आम्ही तिथून नमस्कार करून आम्ही बाहेर निघालो. पुढे जवळच एलोरा केव्स होतं. एलोरा केव्स मध्ये तुम्हाला माहितीच असेल, एलोरा केव्स हे भारतातील खूप प्राचीन काळात म्हणजे 1400 ते 1500 वर्षापूर्वीपासूनचा आपला एलोरा केव्स आहे. याच्यामध्ये असं आहे ना, म्हणजे त्याची एक महती असं म्हणाल की आपण नॉर्मली जे घर बिल्डिंग वगैरे बांधतो ते कसं आपण पायापासून वर कळसापर्यंत जातो, पण ह्याचं असं नाही. ह्याचा पहिला कळस खणला आणि त्याच्यानंतर ते पायापर्यंत पोहोचले. म्हणजे हा एक अखंड शिला म्हणजे अखंड एक दगड आहे, म्हणजे कातळ कडा असतो त्या टाईप मध्ये असा दगड आहे. त्याच्यामधून त्याने ते सर्व कोरून म्हणजे तिथल्या तुम्ही जर मूर्त्या बघाल म्हणजे एवढी कलाकुसर केलेली आहे ना त्याच्यामध्ये की एखाद्या मूर्तीची म्हणजे हावभाव, म्हणजे तुम्ही प्रत्येक मूर्ती बघाल, प्रत्येक मूर्तीचे हावभाव तुम्हाला वेगळे बघायला मिळणार. म्हणजे असं वाटेल की प्रत्येक मूर्ती आपल्याशी संवाद साधत आहे. आणि तुम्ही तिकडे बघाल तर म्हणजे पूर्ण एरिया म्हणजे एक म्हणजे तुम्ही कोणताही एरिया म्हणजे अगदी तळापासून ते कळसापर्यंत बघाल ना, खूप म्हणजे छान असं, म्हणजे मला तिथे म्हणजे असं एकदम की तिथे प्रत्येक मूर्तीला असं हात लावून किंवा असं आपण निरीक्षण करतो ना, म्हणजे संपतच नव्हतं. कारण एवढा एरिया खूप मोठा आहे ना तिथला. कारण ह्याच्यामध्ये टोटल 34 म्हणजे 34 लेण्या म्हणजे केव्स आहेत. ही त्यातली ही 16 नंबरची केव्स आहे. तेही बघायला आम्हाला जवळजवळ 2-2.5 तास लागले. म्हणजे विचार करा किती मोठी आहे. त्याच्यामध्येच इथे म्हणजे आपण बोलतो ना फर्स्ट फ्लोअर, म्हणजे तिथून सुद्धा वरती जायला आपल्याला पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्यांनी वरती गेल्यानंतर मोठी आपल्याला शंकराची पिंड दिसते आणि ते सगळं एवढं छान वाटलं. आणि ते मंदिरात पूर्ण असा काळोखच असतो, म्हणजे ते गाईड्स असतात, ते असतात बॅटरी वगैरे घेऊन, पण पूर्ण एवढा अंधार असून पण तिथलं म्हणजे बोलतात ना असं गार, कारण ते एकदम दगडाचं असल्यामुळे टोटली असं गार वातावरण असतं तिथे. आणि आम्ही हर एक म्हणजे तिथली प्रत्येक गोष्ट म्हणजे बघण्याची आम्ही ट्राय केलं. म्हणजे आम्ही असं नाही की अर्धवट सोडून कुठे आलो नाही, ती पूर्ण आम्ही केव्स कम्प्लीट केली. म्हणजे ती लेणी म्हणजे 16 नंबरची. तुम्ही जेव्हा आतमध्ये एंट्री टाकता तेव्हा तुमच्या डाव्या बाजूला 1 ते 15 लेण्या आहेत आणि ह्या लेणीच्या उजव्या साईडला
17 ते 34 अशा आहेत. ही 16 नंबरची आहे. म्हणजे माझ्या मुलींना सुद्धा ते एक आश्चर्य वाटत होतं. आम्ही सांगत होतो ना की हे असं ते तसं, त्या पण प्रत्येक गोष्टीला हात लावून बघत होत्या. नंतर मग आम्ही जरा थकलो, त्याच्यानंतर आम्ही थोडं म्हणजे असं हे घेतलं थम्सअप वगैरे. त्याच्यानंतर थोडं आम्ही फिरल्यानंतर म्हणजे आम्ही परतीचा प्रवास चालू झाला. आणि ते परतीचा प्रवास चालू असताना आम्ही भद्रा मारुतीला गेलो. कारण हे एकमेव असं मला वाटतं मंदिर आहे की आपण मारुतीची मंदिरं सगळीकडे गेलं तर ते बसलेले किंवा उभे असतात, पण हे निद्रा अवस्थेतले मारुती आहेत. कारण हे झोपलेल्या अवस्थेत मारुती दर्शन घ्यायला सुद्धा खूप लोक येतात. आमचं ते दर्शन झाल्यानंतर आम्हाला भव्य अशी शंकराची पिंड दिसली आणि आमचा परतीचा प्रवास चालू झाला. म्हणजे मी घृष्णेश्वर, एलोरा केव्स, त्याच्यानंतर भद्रा मारुती बघितल्यानंतर असं वाटलं होतं की खूप टायर्ड झाले. मी तर झोपलेच. पण माझ्या मुलींचं असं होतं, शिर्डीला आल्यानंतर पण त्यांना खेळायला जायचं होतं. मग त्यांना गार्डन मध्ये घेऊन गेलो. ते अगदी मनसोक्त खेळल्या. आम्हाला वाटलं होतं बहुतेक ह्या जाऊन लवकर झोपतील, पण नाही. तिथे पण म्हणजे मुलांचं असं आहे ना की कुठे त्यांनी गार्डन वगैरे बघितलं की ते सोडत नाही. ते आपलं मस्त खेळायचं, मनमुराद छान खेळतात आणि नंतर ते टायर्ड, म्हणजे आधी टायर्ड होणारच नाही, बोरिंग होणारच नाही. जेव्हा ते खेळणार त्याच्यानंतर त्यांना बरं वाटतं. मग त्या छान खेळल्या आणि त्याच्यानंतर आम्ही मग हॉटेलमध्ये जेवलो त्या दिवशी रात्री शिर्डीला. आमचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही थोडं तिथे शिर्डीला थोडं फिरलो. कारण आमचं दुसऱ्या दिवशी दुपारची एसटीचं बुकिंग असल्यामुळे आम्ही थोडी शॉपिंग तिथे आजूबाजूला शिर्डीला, म्हणजे जिथे काही फोटो सेशन वगैरे थोडं केलं. त्याच्यानंतर मुलींना थोडी शॉपिंग करायची होती, ती शॉपिंग केली, प्रसाद घेतला. म्हणजे आम्ही सगळं रात्रीच केलं. आणि नंतर आम्ही म्हणजे आमच्या भक्त निवासच्या इथे आलो. नंतर आम्ही सकाळी लवकर उठलो, साईबाबांचं दर्शन घेतलं. तरी पण आम्हाला 1-1:30 वाजला. त्याच्यानंतर आम्ही महाप्रसाद साईबाबांच्या इथे प्रसादालयामध्ये गेलो. त्याच्यानंतर महाप्रसाद घेतला. तिथला महाप्रसाद घेतल्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि आमचा परतीचा प्रवास चालू झाला. म्हणजे तिथे गेल्यानंतर पण एवढं छान वाटलं की तो प्रसाद घेतल्यानंतर आमची दुपारची जी बस होती, म्हणजे आम्ही एसटी रिझर्वेशन केलं होतं, त्या रिझर्वेशनला येण्यासाठी आम्ही तयार झालो. पण आमचे 2 दिवस एवढे छान गेले ना की आपण असं म्हणतो की कुठेतरी आपण फिरायला जाऊया. पण खरंच एकदा तरी, म्हणजे आपण म्हणतो ना खूप बोरिंग वाटतंय, तेच आयुष्यात कामं होत आहेत. म्हणजे तेच सकाळी उठा, 9 ते 5 ड्युटीला जावा, किंवा घरी हाऊस वाईफ म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तीच कामं. पण त्याच्यामध्ये असं थोडंसं कुठेतरी आपण गेलो ना की फ्रेश व्हायला होतं. अशाच नवीन डेली ब्लॉग किंवा ट्रॅव्हल ब्लॉग साठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.